मित्रांनो, आज आपण बघणार वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्सचा जो कालावधी आहे ना, तो 1772 ते 1773 आहे. पुन्हा 1773 ते 1785. मग हा जो वॉरेन हेस्टिंग होता तो बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता. हा बंगालचा काय होता? शेवटचा गव्हर्नर होता. ह्याच्या कालावधीमध्ये काय झालं माहिती आहे? जिल्हा पातळीवरती दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची सुरुवात झाली. ह्याच्या कालावधीमध्ये अजून काय घडलं माहिती आहे का? राजकीय कोषाग्र जे होते मुर्शिदाबादला, ते मुर्शिदाबादवरून कुठं हलवलं गेलं? ते कोलकात्याला हलवलं गेलं. आणि ह्याच्याच कार्यकाळामध्ये रॉबर्ट क्लाइव्हने जी सुरू केलेली दुहेरी शासन व्यवस्था होती, लक्षात ठेवा, ती दुहेरी शासन व्यवस्था त्यानं काय केली? समाप्त केली. पुन्हा काय झालं? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट झाला आणि त्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार लक्षात ठेवा, बंगालचं गव्हर्नर हे पद रद्द करण्यात आलं आणि त्या जागी बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आलं. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल जो होता, लक्षात, तो सुद्धा वॉरेन हेस्टिंग्स होता. त्याचा कालावधी होता 1773 ते 1785च्या दरम्यान. मग 1773 ते 1785 दरम्यान काय काय घटना घडल्या या कालावधीमध्ये? तर पहिल्या लक्षात, हा बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल होता, बंगालचा शेवटचा गव्हर्नर आणि बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल होता हा. ह्याच्याच कालावधीमध्ये काय झालं माहिती का? रेग्युलिंग ऍक्ट 1773 अंतर्गत फोर्ट विल्यम येथे, लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाची कोलकाता या ठिकाणी काय झाली? स्थापना झाली. आणि जे मुख्य न्यायाधीश होते ते होते एलिझा एम्पे होते. ह्याच्याच कालामध्ये काय झालं माहिती का? अजून ऍसेटिक सोसायटी ऑफ बंगालची काय झाली? स्थापना केली. आणि ऍसेटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना जी केली ती विल्यम जोन्स यांनी केली 1784 ला. ह्याच्याच कालावधीमध्ये काय झालं? पिट्स इंडिया ऍक्ट झाला. जो पिट्स इंडिया ऍक्ट कधी झाला? 1784 ला झाला. पुन्हा प्रथम मद्रासा स्थापन झाली. ह्याच्याच कालावधीमध्ये काय झालं? प्रथमतः काय झाली? मद्रासा स्थापन झाली 1781 ला स्थापन झाली. ह्याच्याच कालावधीमध्ये लक्षात, भारताचे प्रथम समाचार पत्र जे होतं, म्हणजे भारतामध्ये जे प्रथम समाचार पत्र स्थापन झालं, सुरू झालं, ते म्हणजे बेंगाल गॅझेट, लक्षात ठेवा. आणि ते बंगाल गॅझेट जे स्थापन केलं ते कोणी केलं किंवा सुरू कोणी केलं? तर जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी केलं 29 जानेवारी 1780 ला. ह्याच्याच कालावधीमध्ये काय झालं? प्रत्येक जिल्ह्यासाठी कलेक्टर पदाची काय झाली? नियुक्ती झाली. ह्याच्याच कालावधीमध्ये लक्षात ठेवा, पोलीस खात्याची स्थापना झाली. ह्याच्याच कालावधीमध्ये लक्षात, वॉरेन हेस्टिंग्सच्याच कालावधीमध्ये मराठा इंग्रज पहिले युद्ध झालं. याच्यामध्ये मराठ्यांचा काय झालं? विजय झाला. आणि हे जे युद्ध झालं ते युद्ध झालं 1778 ते 1782 आणि हे सालबाईच्या तहाने काय झालं? समाप्त झालं. जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा? ही शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.